रिस्पॉन्स आहे. विषय असा आहे की लोकांची समस्या फार आहे. दर दिवशी इथे 1000पेक्षा नवीन गाडीने लायसन्स नवीन गाडी आणतात. दर दिवशी 1500-2000 लोक नवीन शहरामध्ये येतात. अजूनही बांगलादेशी रोहिंग्या सर्व पण काढू शकले नाही, ते पण इथे आहे. हे सर्व समस्या आपल्या समोर आहे. आज सिटीची लिमिटेशन आहे की काही समुद्र आहे, तरी पण आपली पॉप्युलेशन फार वाढत आहे. पार्किंगची, ट्रॅफिकची, पाणीची, बिजलीची, रोडची सर्व समस्या आहे ड्रेनेजची. त्यामध्ये आता कसा करायचा हा महानगरपालिका, पोलीस आणि सर्व अधिकारी प्रयत्न करतात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज्ञेनुसार आम्ही पूर्ण मुंबईमध्ये जनता दरबार घेत आहे. असं साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण तरी पण ते फार चांगल्या लोकांनी 252पेक्षा जास्त कंप्लीट आली आहे. आता अजून 2 तास चालणार आहे. तुमचा प्रयत्न असेल की मॅक्झिमम कंप्लेंट आहे ते समाधान करू. तर साईट विजिटच्या घेऊन 1 महिन्याच्या नंतर दिवसापूर्वी कमिशनरने भेटलो होतो. त्यांनी सांगितलं होतं की ते यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गणपतीने राष्ट्रीय उत्सव राज्योत्सव म्हणून डिक्लेअर केला आहे. तर त्याच्यामध्ये वेगळा काय वेगळा लोकांसाठी गणपती मंडळासाठी काय काय केलं पाहिजे हे त्याने 2 सूचना दिली होती. एक, प्रत्येक गणपती मंडळची दर दिवशी सफाई, पाणी धुवून सफाई करायची आणि 1 दिवसामध्ये 2 वेळा ते पूर्ण क्लिनिंग करायचं. हे त्याने मान्य केलं आहे. हा मोठा एक प्रत्येक गणपती मंडळाचे मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तिथला वाढदिवस आणि स्वीट ऑफिसरने संपर्क करून कुठे नाही झाला असेल तर त्याने लगेच करून घ्यावा. 1, 2 एक उत्सव म्हणून मी त्याने हा पण सूचना दिली होती की प्रत्येक वार्डमध्ये कमीत कमी 2 ठिकाणे शानदार चांगला डेकोरेशन, युजफुल डेकोरेशन केलं पाहिजे. ते पण मान्य झाली आहे. मुंबई महानगरपालिकाच्या प्रत्येक वार्डामध्ये 2 ठिकाणी गणपती मंडळासाठी सुंदर डेकोरेशनची व्यवस्था, बसायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था लोकांसाठी होईल. पूर्ण मुंबई यावेळी आपल्या उत्सव साजरा दिसेल. हा हळूहळू पूर्ण देशामध्ये नाही पण विदेशामध्ये पण लोक इथं बघायला येईल असा चांगला कार्यक्रम यावेळी होणार आहे. सर, कबूतरखान्याच्या संदर्भातला विवाद थांबत नाहीये. काल काही मंडळींनी या संदर्भात थेट शस्त्र उचलल्याची आणि कोर्टाचा आदेश जुगारून लावण्याची भाषा नाही. हा तुम्हाला अर्बन नक्षलवाद वाटत नाही का? जैन मुनी शस्त्र हातामध्ये घेतात. जर असं आम्ही काय केलं मी 1 मिनिटामध्ये सांगितलं मी याच्याशी सहमत नाही. विधान सरसंघचालकांचे समोर आले आरोग्य आणि शिक्षण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आंदोलन देखील वेळोवेळी मिळू होतात. कारण पालिका आयुक्तकडनं देखील या संदर्भात दुर्लक्ष केलं जात आहे ना. त्यांच्याकडनं काय बोलायचे असेल 2 वेळा बोला तर मी यावर बोलणार नाही. सर, एक प्रश्न सर सांगितला ज्यावेळेस बोलायचे असेल जे काय माझ्या रोल करायचं करत आहे या विषयावर बोलणार नाही. सर, आरोग्य आणि शिक्षण हे महत्त्वाचे विषय आहे. माहितीच्या मंत्रालयाविरोधात आपल्याला आंदोलन करताना पाहिलं स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरतात. त्यांना 12 वाजता ते आंदोलन कसं चांगला विषय हे भाऊ असेल तर त्यांना आरोप करण्यात त्यांचे अधिकार आहेत. त्यांची जिम्मेदारी पण विरोधी पक्ष सरकार चालली आहे. सर, आरोग्य आणि शिक्षण महत्त्वाचे विषय आहेत. पण या दोन्ही गोष्टी या क्षेत्राला पहिले सेवा क्षेत्र म्हणून समजलं जायचं. पण आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात. कुठेतरी व्यापारीकरण झालं असं स्वतः सरसंघचालक होतं. मोठे सरसंचालक जे काही सांगतात ते समाजाची भावना आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांच्या आरोग्यासाठी फार काही चांगली योजना आणली आहे. पण सर्व योजना आली अंमलात आली असं नाही आहे. म्हणून त्याने सांगितलं आहे आम्ही पण प्रयत्न करू. आम्ही पण सर्वजण राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक आहे. परंतु जे सरसंघचालकीने काही सांगितलं अजून आमची रेस्पॉन्सिबिलिटी वाढतील. आम्ही त्याच्यासाठी चांगला प्रयत्न करू. बांगलादेशी रोहिंग्याचा मुद्दा आजही फेऱ्यांवर आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने यावेळी चांगल्या रीतीने त्याच्यासाठी एक दल गठीत केल्याने नेहमी आपण ते शोध सुरू आणि पाठवता पण आहे. अजून त्यामध्ये ते लक्ष देत आहे. चांगलं होईल. सर, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड जे आहेत ते केंद्र सरकारच्या नजरकैदेत त्यांना सरकारनं हाऊस अरेस्ट केलंय आणि याच अनुषंगाचे एक पत्र अमित शहा होऊ शकत नाही. त्या प्रश्नाचा जबाब पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
बोलणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.